सांगली से राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने विधायक सदाभाऊ खोत पर तीखा हमला बोलते हुए कहा कि 10 पार्टियां बदलने वाला यह बाबा किसी का नहीं है। वह इधर उधर घूम चुका है और कह रहा है कि वह बीजेपी में जाएगा, लेकिन बीजेपी को भी पता है कि यह किसी का नहीं है। पाटिल ने आगे तंज कसते हुए कहा कि जयंत पाटिल पर बोले बिना कुछ लोग की खबर ही नहीं बनती, इसलिए वे कुछ भी बोलते रहते हैं। यह उनका तयशुदा कार्यक्रम है। दरअसल कुछ दिन पहले वालवा की एक सभा में सदाभाऊ खोत ने इशारों में जयंत पाटिल पर निशाना साधते हुए कहा था कि घड़ी की सुइयां अब उल्टी घूमने लगी है और कुछ लोग जल्द ही बीजेपी में शामिल होंगे, जिसके जवाब में अब जयंत पाटिल ने यह तीखा बयान दिया। सुनिए सदाभाऊ खोत व जयंत पाटिल का आरोप प्रत्यारोप। इथं सभा झाली, बिचारे एकनाथ शिंदे काय बोलले नाहीत म्हणून मी त्यांच्यावर काय प्रतिक्रिया व्यक्त करत नाही। पण दुसरं कोणीतरी बोललं की जयंत पाटील भाजपमध्ये जाणार। आता 10 पक्ष बदलून ह्यो बाबा तिकडे गेला आहे, तो आता मला म्हणतो भाजपमध्ये जाणार। भाजपलाही माहिती आहे की ह्यो कोणाचाच नाही। त्यामुळे अजित पवार आणि आमचा पक्ष आम्ही एक करणार होतो ही वस्तुस्थिती आहे आणि त्यासाठी माझ्याच घरी 10 बैठका झाल्या आणि आम्ही जवळपास ठरवलं होतं। दुर्दैवाने त्यांचा निधन झालं। पण सांगायचा मतितार्थ हा की काहीही बोलायचं आणि जयंत पाटलांच्यावर बोलल्याशिवाय बातमी तयार होत नाही, म्हणून जयंत पाटलांच्यावर बोलणं हा कार्यक्रम चालू आहे। आम्ही त्यांच्या कुणावरही बोलण्याची आमची कुणाची इच्छा नाही की आता काट उलट फिरायला लागलं। ते लय दिवस तिकडे बसणार नाही, थोडे दिवसात बाबा ते भाजपमध्ये येतील। त्यांना बघा तुम्ही घ्यायचं का नाही घ्यायचं, कारण ते सत्तेविना बाळ जगू शकत नाही। ते वाट बघायला लागले उडी कवा मारायची, कारण त्यांनी समाजासाठी काय केलं नाही।